पवित्र कुराण अल्लाची वाणी आहे. सर्वात जास्त मान प्रतिष्ठा राखणाऱ्या पालनकर्त्या अल्लाहचे अनेक गुणविशेष आहेत. त्यापैकी एक हा की त्याची वाणी अविनाशी, कधीही नष्ट न होणारी आहे. म्हणूनच पवित्र कुराण हे सुद्धा अविनाशी आणि कायम टिकणारं आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाहनं सर्व जगतांची कृपा असलेल्या पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर कुराण उतरवण्यास सुरुवात केली आणि अल्लाहनं आपल्या वाणीस जी लौहे महफूज मध्ये होती, अक्षर आणि शब्दांचा साथ चढवून आयती आणि सुरतींच्या स्वरूपात दासांच्या अर्थात सर्व मानव जातीच्या मार्गदर्शनाकरता उतरवली. शबे कद्रच्या रात्रीत अल्लाहनं आपली वाणी आकाशातून अवतरित केली आणि आपल्या हिकमतीनुसार या पवित्र वाणीस थोडं थोडं करून 23 वर्षाच्या काळात महान फरिश्ता हजरत जिब्रीलद्वारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या शुभहृदयावर पूर्णपणे अवतरित केली. कुराणाचं वैशिष्ट्य हे आहे की आज साऱ्या जगात पवित्र कुराणाच्या जेवढ्या म्हणून प्रती उपलब्ध आहेत त्या सर्व मजकुराच्या दृष्टीनं एक समान आहेत. कुठेही एक अक्षराचाही फरक दिसणार नाही. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या वयाच्या 40व्या वर्षी सर्वश्रेष्ठ अल्लाहनं त्यांच्यावर पवित्र कुराण उतरवण्यास सुरुवात केली. 6 ऑगस्ट इसवी सन 610 या तारखेस पूर्ण जागृत अवस्थेत गाने हिरा नावाच्या गुफेत सूरा अलकच्या सुरुवातीच्या आयती अवतरित झाल्या. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या मक्की जीवनाच्या 13 वर्षात 2/3 पेक्षा जास्त कुराण अवतरित झालं. कधी काही आयतींचं अवतरण होत असे तर कधी एखादी लहान किंवा मोठी सूरा अवतरित केली जात असे. बाकीच्या कुराणाचा संपूर्ण हिस्सा 10 वर्षांच्या काळात मदिना इथे अवतरित झाला. ज्या इलाक्यात पवित्र कुराणाचं अवतरण झालं तिथली भाषा अरबी होती. सर्वश्रेष्ठ अल्लाहनं आपल्या वाणीस उतरवण्याकरता आपले विशेष दास हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची निवड केली आणि जगाचा शेवट होईपर्यंत माणसांना आपल्या आदेशांशी परिचित करण्याकरता स्पष्ट अशा अरबी भाषेत हा ग्रंथ अवतरित केला. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सर्वप्रथम ज्यांना संबोधलं ते अरब लोक होते आणि अरबी त्यांची मायबोली होती. सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या आदेशानुसार पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवनशैलीच्या आदर्शावर अल्लाहचा धर्म जो सत्य धर्म आहे आणि तोच इस्लाम धर्म आपल्या मजबूत आधारावर कायम झाला. कुराणाच्या सेवेसाठी जीवन समर्पित करणारे हजरत मौलाना अब्दुल करीम पारेख यांनी पवित्र कुराणाचा हा मराठी अनुवाद सादर केला आहे.